मैत्रिणींनो, तुमच्याही बाहीचा खालचा भाग जास्त होतो का आणि खालचा भाग जास्त झाल्यामुळे तिथे कपडा असा गोळा होतो आणि वरची बाही अशी खेचल्यासारखी होते। तर हा प्रॉब्लेम तुम्हाला कसाच येऊ नये यासाठी मी हा व्हिडिओ आज घेऊन आलेली आहे। तर या एकाच व्हिडिओमध्ये तुमचे सर्व बाहीचा प्रॉब्लेम हा दूर होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बाही काढताना आपण चुका काय करतो ते मी तुम्हाला सांगते। तर बघा, आपण काय करतो, बाही छोटी असो, मध्यम असो, लांब असो, एकच कॅप हाईट सर्व बाहीला आपण देऊन देतो। हीच मोठी चूक आपण करतो। जशी बाही वाढल तशी आपली कॅप हाईट पण वाढल, जशी बाही लहान असेल तशी आपली कॅप हाईट पण लहान असेल। कोणत्या बाहीसाठी किती कॅप हाईट पाहिजे त्याचा तक्ता तर मी दिलेला आहे, चार्ट दिलेला आहे। तो बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघा, लिंक मी वरी देते। तर बघा, अंदाजे इथे मी एक बाही काढलेली आहे। त्याला जी पहिली जी कॅप हाईट आहे जी कमी ती आपण देऊन देतो। आपल्याला पाहिजे असती ही कॅप हाईट मोठी, तर मग एवढा जे कपडा आहे तो इथे चोळ येतो, कारण की तो कपडा शिल्लक झालेला असतो आणि आपल्या बाहीच्या खालच्या साईडला चोळही येतो आणि वरची साईड वरती खेचल्यासारखी होती। हा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ नये त्यासाठी कॅप हाईट व्यवस्थित द्यावी लागते। तर चला पुढे मी तुम्हाला दाखवूनच देते की बाही कशी कट करायची। बाही कट करण्याच्या अगोदर पहिले हे बघून घ्या, वरची साईड आपली कमी होते आणि खालची साईड जास्त होते। त्यामुळे काय होते, वरची साईड अशी वरती खेचल्यासारखी होते, कारण की खालचा कपडा जास्त राहतो आणि खालच्या कपड्यामध्ये चोळी येते। बाहीच्या खाली आपल्या मुंड्यामध्ये चोळी येतो, बघा असा चोळ येते। बाही आपल्याला इथे कमी पाहिजे आणि वरती जास्त पाहिजे। तर चला आता बाही कट करून घेऊयात। मी एक पेपर घेतलेला आहे आणि त्याला फोल्ड केलेला आहे, म्हणजे वरची बाजू ही बंद बाजू राहणार आहे। मी तुम्हाला सर्व साईजच्या बाही माझ्या चॅनलवर टाकलेल्या आहेत। तर आज मी 40 छाती असलेल्या मापाची बाही तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही कुठल्याही मापाची बाही काढू शकता। तर बाहीची खालची साईड आपली व्यवस्थित आली पाहिजे। ही कॅप हाईट जर बरोबर आली तर बरोबर आपली बाही बसणार आहे। तर बघा, 40 साईजचा ब्लाऊज आहे, तर 40 साईजची जी छाती आहे त्याचा छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला। 40चा चौथा भाग येते 10 इंच आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच कमी करायचे आहे। हा आपला फॉर्म्युलाच आहे। कोणती छाती असू द्या, 36 असू द्या, 38 असू द्या, कोणतीही छाती असू द्या, त्याचा आपल्याला चौथा भाग टाकायचा आहे आणि अर्धा इंच कमी करायचा आहे। तर मी 9.5 वर मार्किंग केलेली आहे। बाही आहे आपली 6.5 इंच, तर आपल्याला 7 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे। अर्धा इंच शिलाईमध्ये दोन्हीकडून जाण्यासाठी लागणार आहे। तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त घ्या। एक मार्किंग 6.5 इंचावर मी करत आहे आणि अर्धा इंच समोर पेपर ठेवलेला आहे। तर 6.5 इंचाची बाही आहे आपली, तर आपल्याला कॅप हाईट 2.5 इंचावर द्यायची आहे। त्यामुळे आपली बाही परफेक्ट बसेल। याचा चार्ट मी दिलेला आहे, तुम्ही जाऊन बघा, लिंक वरी देते। त्यात मी सर्व साईजची कॅप हाईट सांगितलेली आहे। तर बघा, आता कॅप हाईट देऊन घेऊया आपण 2.5 इंचावर आणि खालून 1 इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे। ही कोणत्याही बाहीसाठी आपल्याला करायचीच आहे आणि वरतून 1 इंचावर मार्किंग करायची आहे। आता वरच्या मार्किंग पासून खालच्या मार्किंग पर्यंत आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि टेप दुमत मारायचा आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे। मी ही सोपी पद्धत तुम्हाला सांगत आहे। आपण जे मध्य काढलेलं आहे त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला पाव इंचावर मार्किंग करायची आहे आणि खाली 1 इंचावर जे मार्किंग केलेली आहे 1 इंचावर सरळ लाईन ओढायची आहे आणि वरती जे बाहेरचा पॉईंट निघाला होता आपला मध्याच्या बाजूला बाहेरच्या साईडने, ते बाहेरचा आकार आपल्याला असा देऊन घ्यायचा आहे। आणि आतमधला आकार देण्यासाठी आपल्याला वरती जे 1 इंचावर मार्किंग केली होती तिथून तिरकस टेप ठेवायचा आहे आणि पुन्हा 1 इंचावर मार्किंग करून घ्यायची। असा नाही ठेवायचा टेप, तिरकस ठेवायचा आहे। मी कसा ठेवला बघा, असा तिरकस त्या लाईनवर ठेवायचा आहे आणि आतला आकार देऊन घ्यायचा। आतला पॉईंट बघा हा आहे, तर इथून आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि खालच्या साईडमधून असा आकार देऊन घ्यायचा आहे। हा आकार खूप सोपा आहे, हे तुमच्या लक्षात आलेच असेल। तर अशा तऱ्हेने तुम्ही बाहीचे माप काढा, अशी बाही कट करा। ही बाही कशीच चुकणार नाही आणि तुमची बाही वरतीही जाणार नाही, खेचल्यासारखी होणार नाही, मुंड्यामध्ये बाहीमध्ये काखे चोळसुद्धा येणार नाही। हा व्हिडिओ मी खूप छोटा बनविलेला आहे, पण माहिती खूप मोठी दिलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता साहजिकच आहे, 40 छाती आहे तर बाहीची गोलाई पण मोठीच असणार। तर 6 इंचावर मी एक मार्किंग केलेली आहे आणि एक 7 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि खाली जे 1 इंचावर मार्किंग केलेली आहे तिथून आपल्याला फिटिंगची लाईन ओढून घ्यायची आहे आणि बाहेरच्या साईडला मार्जिनची लाईन ओढून घ्यायची आहे
आणि समोर जे आपण अर्धा इंच ठेवली होती तीही लाईन मी ओढून घेते. मी इथे लाईन ओढण्यासाठी स्केलचा वापर केलेला नाही, कारण की तुमचा वेळ वाया जाऊ नये, त्यामुळे मी हातानेच लाईन ओढलेली आहे. तर तुम्ही प्लीज समजून घ्या. तर बघा, ही आपली मार्जिन आहे, शिलाई मार्जिन आहे. तर आता तुम्हाला बाहीची खालची साईड तुम्हाला मोजूनही दाखवते की आपली व्यवस्थित आली का. तर बघा, समोरची आपली शिलाई मार्जिन आहे, तिथून आपण मोजून घेऊया. शिलाई मार्जिन सोडून द्यायची आणि त्याच्या पुढे आपल्याला मोजायची आहे. शिलाई मार्जिन मी दोन्ही कडची ठेवलेली आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन मी पुढे सोडून देणार आहे आणि त्याच्या पुढे मोजणार आहे. तर बघा, 1 इंचावर जी आपली शिलाई मार्जिन आहे कॅप हाईट देऊन तिथे आपल्याला मोजायचं आहे. तर बरोबर 4.5 इंचावर आपली येणार आहे. फिटिंगच्या तिथपर्यंतच आपल्याला मोजायची आहे, 4.5 इंच. तर बघा, आता आपण ब्लाऊजचे माप मोजून घेऊयात. तर बरोबर 4.5 इंच आपली खालची बाही आहे, म्हणजे ही बाही आपली एकदम परफेक्ट आहे. बघू शकता, 4.5 इंच आलेली आहे. आणि तुम्ही मुंडा मोजून घेतला तरी चालेल. ब्लाऊजच्या बाहीचा मुंडा मोजून घ्यायचा आहे आणि आपल्या या बाहीचा फिटिंगपर्यंत मुंडा मोजून घ्यायचा. तर अशा तऱ्हेने तुम्ही कुठलीही बाही न चुकता कट करू शकता. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवर जाऊन भेट द्या. मी खूप सारे व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेले आहे. आणि माझ्या एका ताईची कमेंट होती की तुम्ही 40 साईजचा कटोरीचा ब्लाऊज कटिंग करून दाखवा. तर उद्याला आपला 40 साईज कटिंगचा व्हिडिओ येणार आहे, तर तो व्हिडिओ नक्की बघा. आणि काहीही तुम्हाला अडचण असली तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तर भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.